नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा M1 मधला आपल्याकडे एक लेसन आहे डिटर्मिनंट. खूप सोपा असा एक लेसन आहे. बघा त्या लेसन मध्ये आपल्याला पहिले जे एक्झाम्पल दिलंय इव्हॅल्यूट डिटर्मिनंट मध्ये बघा sin थिटा, इकडे मायनस cos थिटा, रो मध्ये बघतोय आपण cos थिटा आणि इकडे तुम्हाला दिला इथे sin थिटा. बघा पहिले एक्झाम्पल आपण लिहून घेऊ. d sin थिटा, इकडे मायनस cos थिटा, इथे बघा cos थिटा, इकडे sin थिटा. आलं लक्षात? त्यानंतर बघा या लेफ्ट साइडने इकडे क्रॉसला इकडे मल्टिपल करा. sin थिटा इंटू sin थिटा म्हणजे काय होईल तो sin स्क्वेअर थिटा. आलं लक्षात? पुढे बघा मायनस साइन घ्यायचं, इकडून इथं मल्टिपल करा, इकडे क्रॉस करा. बघा मायनस cos थिटा इंटू cos थिटा म्हणजे हा काय झाला मायनस cos स्क्वेअर थिटा. बघा इथे sin स्क्वेअर थिटा मायनस मायनस प्लस cos स्क्वेअर थिटा. बघा आपल्याकडे इथे एक आयडेंटिटी बनली आहे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बघा अशा पद्धतीने आपण हा डिटर्मिनंट इथे सॉल्व्ह केला. हे जे एक्झाम्पल आहे ते व्हेरी आयएनटी एक्झाम्पल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा फाइंड x. तुम्हाला इथे x फाइंड आउट करायचा आहे. बघा इफ 4x and x आणि 4 तुम्हाला दिलाय इज इक्वल टू 0. बघा d इज इक्वल टू 4x x 4. आलं लक्षात? बघा पुढे परत क्रॉस करा, इकडे 4 4 जार 16 मायनस x इंटू x x स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा 4 इंटू 4 16 मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा 16 हा मायनस x स्क्वेअर आहे, त्याला इज इक्वल टू तिकडे काढा म्हणजे हा काय झाला x स्क्वेअर. बघा टेकिंग रूट काढल्यामुळे काय आला x स्क्वेअर चा रूट x आहे आणि 16 चा रूट प्लस मायनस 4. देयरफॉर x इज इक्वल टू 4 और x इज इक्वल टू मायनस 4. बघा अशा पद्धतीने हे सोपे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड x. रो मध्ये बघा x आणि 1 आहे, इथे 4 आणि x तुम्हाला दिलाय, त्याला इज इक्वल टू मायनस 4 and 2 खाली बघा 2 and x आहे. तर तुम्हाला इथे x फाइंड आउट करायचं आहे. बघा हे एक्झाम्पल खूप वेळा एक्झामला येऊन गेलेलं आहे. बघा x 1 4x इज इक्वल टू मायनस 4 2 2x. बघा अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल लिहून घेतलं. बघा करा क्रॉस x इंटू x x स्क्वेअर, त्यानंतर मध्ये घ्यायचं मायनस साइन, इकडे बघा 1 इंटू 4 4 1 4 जार, त्यानंतर बघा इज इक्वल टू इथे बघा मायनस 4 इंटू x मायनस 4x, त्यानंतर बघा मायनस 2 इंटू 2 2 2 जार 4. आलं लक्षात? असं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. त्यानंतर बघा x स्क्वेअर इकडची जी x ची टर्म आहे त्याला इकडे लेफ्ट साइडला आणा म्हणजे प्लस 4x. इथे बघा लेफ्ट साइडचा मायनस 4 ऍज इट इज, राइट साइडला मायनस 4 आहे, तो लेफ्ट साइडला आणताना काय झाला तो प्लस 4 इज इक्वल टू 0. बघा x स्क्वेअर प्लस 4x. बघा हा मायनस 4 प्लस 4 विल गेट कॅन्सल. आलं लक्षात? म्हणजे आपल्याकडे काय उरला x स्क्वेअर प्लस 4x. बघा x कॉमन काढा म्हणजे इथे काय आला x प्लस 4 इज इक्वल टू 0. बघा नेक्स्ट स्टेप x से x इज इक्वल टू 0, या साइडला बघा x प्लस 4 इज इक्वल टू 0. देयरफॉर x इज इक्वल टू 0 आणि या साइडला बघा x इज इक्वल टू प्लस 4 होता, तिकडे जाताना मायनस 4. बघा अशा पद्धतीने आपण ह्या x च्या व्हॅल्यू इथे फाइंड आउट केल्या. 0 x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू मायनस 4. त्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल आहे डिटर्मिनंट मध्ये फाइंड द x. x आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. बघा रो मध्ये 4 3 मायनस 9 4 3 and 9, सेकंड रो मध्ये बघा 3 मायनस 2 and 7 आणि थर्ड रो मध्ये बघा 11 4 आणि x इज इक्वल टू 0. बघा आता कसं करायचं, पहिल्यांदा हा जो 4 दिसतोय तो 4 अगोदर लिहून घ्या. त्यानंतर डिटर्मिनंट मध्ये बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, बघा हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. तुम्ही जर नीट बघितलं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये काय होणार तुमच्याकडे -2 7
4 आणि x बघा -2 7 4 आणि x आहे बघा. आता समजत नसेल तर या ठिकाणी व्यवस्थित बघा. हा 4 अगोदरचा 4 लिहून घेतल्यानंतर काय करा, हा फर्स्ट रो आणि हा फर्स्ट कॉलम, त्यानंतर जेवढ्या व्हॅल्यू उरत आहे ते आपण काय केल्या इथं लिहिल्या. त्यानंतर बघा मिडलला कोण दिसतोय तुम्हाला 3, फक्त मिडलचं साइन फक्त चेंज करा. प्लस असेल तर मायनस घ्या आणि मायनस असेल तर प्लस घ्या. हा रूल इथं लक्षात ठेवा. मिडल नंबरचा साइन तुम्हाला चेंज करणंच आहे. भरपूर मुलं हे साइन चेंज करत नाही, त्याच्यामुळे हे एक्झाम्पल इथे चुकतं. बघा इथं +3 होता म्हणून आपण -3 घेतला. याच्यानंतर बघा डिटर्मिनंट मध्ये आपण कोणती व्हॅल्यू लिहिणार आहे बघा. फर्स्ट रो ऍज इट इज ठेवा, फर्स्ट रो सेकंड कॉलम. बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम झाल्यानंतर काय दिसतंय आपल्याला 3 7 11 अँड x. बघा 3 7 11 x. बघा अशा पद्धतीने आपण फर्स्ट रो सेकंड कॉलम करून घेतलं. त्यानंतर बघा पुढचा +9. हा नंबर बदलण्याची गरज नाही, त्याचं साइन चेंज करण्याची गरज नाही. फक्त साइन जे चेंज करायचंय ते फक्त मिडल नंबरचं चेंज करायचंय. बाकीचे हे दोन जे साइन आहेत त्यांना जे प्रॉपरली जे काही साइन दिलं असतं तेच साइन ठेवा. त्यानंतर बघा इथे फर्स्ट रो थर्ड कॉलम केल्यानंतर जे काही नंबर तुम्हाला उरताय ते इथे लिहा. 3 -2 11 आणि 4 0. बघा अशा पद्धतीने आपण याला एक्सपांड केलं. त्यानंतर बघा हा 4 इथे लिहून घ्या. आपले रेग्युलर काम -2 * x -2x -7 4 जा 28. आणि लक्षात बघा पुढे -3 हा ऍज इट इज लिहून घ्या. त्यानंतर बघा 3 * x 3x -11 * 7 77. त्यानंतर बघा +9 ब्रॅकेट 3 4 जा 12. त्यानंतर आपण घेतो मायनस, पण बघा 11 * 2 झाला तो 22. मायनस साइन असल्यामुळे -22. -22 आणि हा मायनस इथे झाला +22 0. बघा पुढे आता या 4 ने काय करा, या ब्रॅकेटला आपल्याला मल्टिपल करायचंय. म्हणजे का 4 2 जा 8x मायनस असल्यामुळे मायनस. पुढे बघा मायनसचं साइन आहे 4 * 28. बघा 4 * 28 तो येतो आपल्याकडे 1 1 2. त्यानंतर बघा -3 * 3 3 3 जा 9x. बघा ब्रॅकेट बाहेर मायनस साइन असेल आणि आपलं साइन काय करा चेंज, म्हणजे -3 ने तुम्ही -77 ला मल्टिपल करताय म्हणून इथे झालं तुमच्याकडे प्लस, म्हणजे इथे 3 * 77. याचा आन्सर आला 2 3 1. पुढे बघा 9 ऍज इट इज 12 + 22 म्हणजे हा आहे आपल्याकडे 34 0. बघा आपण कसं करू, -8x आणि -9x हा झाला -17x. त्यानंतर बघा काय होते आपल्याकडे -1 1 2 + 2 3 1 + 9 * 34 306 0. पुढे बघा -17x. पुढचं कॅल्क्युलेशन करून घ्या. -1 1 2 + 2 3 1 + 306. बघा याचा आन्सर आपल्याकडे आहे +425 0. बघा आपण कसं करू, -17x हा जो नंबर आहे च्या इकडे बघा पॉझिटिव्ह मध्ये त्याला च्या बाहेर लिहिलं तर हा काय होईल -425. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. therefore 17x = 425. बघा पुढे therefore x = 425. मल्टिपलचा 17 आहे तो डिवाइडला जाऊ द्या, म्हणजे x = बघा 425 डिवाइड बाय 17. अशा पद्धतीने आपलं जे आन्सर आलंय x = 25. बघा डिटर्मिनंट अशा पद्धतीने काय करा, एक्सपांड करा आणि तुम्हाला x ची व्हॅल्यू इथे मिळून जाते.